दरअसल वर्धमान नगर स्थित एक टाइल्स शोरूम में आरोपी ने शटर का लॉक तोड़कर अंदर प्रवेश किया था। इस बार ड्रॉर में रखे 2000 रुपए नगद, करीब 12,000 रुपए की कीमत के 20 पितल के नल और करीब 1600 रुपए की ग्राइंडर मशीन चोरी कर ली थी। गनीमत व्यापारी ने ज्यादा कैश दुकान में नहीं रखी थी, जिसके चलते बड़ी चोरी की घटना टल गई। हालांकि फिर भी नकदी और सामान्य लेकर आरोपी वहां से फरार हो गया था। घटना की शिकायत मिलने के बाद लकड़गंज पुलिस ने मौके के आसपास लगे सीसीटीवी कैमरे की फुटेज खंगाली। फुटेज और तकनीकी साक्ष्य के आधार पर पुलिस ने आरोपी ओम प्रकाश पूनम लहरे को गिरफ्तार कर लिया। पुलिस जांच में सामने आया कि आरोपी के खिलाफ पहले से ही चोरी के 11 मामले दर्ज है। फिलहाल पुलिस आरोपी से पूछताछ कर रही है और उसके द्वारा की गई अन्य चोरी की वारदातों का पता लगाने में जुटी हुई है। गोपनीय माहितीच्या आधारे यामधील अज्ञात जो व्यक्ती होता तो आमच्या DB टीम यांनी शोधून काढला आणि त्या व्यक्तीचे नाव पत्ता ओम प्रकाश पूनम लहरे वय 26 वर्ष असा मिळून आला आणि हे कळमना हद्दीमध्ये 5 झोपळा या ठिकाणचा रहिवासी आहे। सदर आरोपी यावर यापूर्वीचे सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने सदर आरोपी याला आम्ही सदर गुन्ह्यामध्ये काल अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे गुन्ह्यातील जे रिकव्हरी आहे ती संपूर्ण 100% रिकव्हरी प्राप्त केलेली आहे। यामध्ये एकूण मुद्देमाल 15,600 रुपयाचा होता, जो आम्ही पूर्ण घेतलेला आहे आणि या आरोपीची मोडस अशी आहे की घरामध्ये कोणी नसताना त्या ठिकाणी तो 2 ते 3 वेळा बघून घेतो आणि सायंकाळी जर कोणी त्या ठिकाणी मिळून आला नाही तर आतमध्ये लॉक तोडून मागील बाजूनं किंवा भिंतीवरून जंप करून आतमध्ये प्रवेश करतो। अशा पद्धतीची मोडस आहे आणि या पद्धतीने आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व मोडस यावर आम्ही त्याला अटक केलेली आहे।